नमस्कार. मिनिटाचा प्रश्न सेकंदात सोडवायचा असेल मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहणं फार आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये बघा ज्या ज्या मुलांना असा फासा पाहिल्यावरती मित्रांनो अडकल्यासारखं वाटतं त्या लोकांसाठी हा खास व्हिडिओ मित्रांनो. आता यामध्ये तुम्हाला मित्रांनो बघा कशाही प्रकारचा प्रश्न तुम्हाला फाशावरती येऊ द्या, 5 सेकंदात जर का तुमचा आन्सर नाही आला मित्रांनो त्याला जबाबदार मी असेल. ओके, एवढ्या खतरनाक ट्रिक्स तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो. ओके, परीक्षा तुमची कोणती असो फक्त आणि फक्त तुम्हाला किरण सरांच्या ट्रिक्स वापरायच्या पेपरमध्ये. ओके, महत्वाची कन्सेप्ट लक्षात घ्या. ज्या ज्या लोकांना वाटतं की आपण 5 सेकंदामध्ये उत्तर दिलं पाहिजे अशा लोकांनी मित्रांनो पहिले 2 ते 3 मिनिटं माझ्याकडून संकल्पना समजून घ्या, तुम्हाला प्रॉब्लेम अजिबात येणार नाही. पहिली गोष्ट बघा, डाईस. डाईस म्हटलं की त्याचे तुमचे 2 प्रकार, एक म्हणजे तुमचा ऑर्डिनरी डाईस, ओके, दुसरा म्हणजे स्टँडर्ड डाईस. ओके, यांना बघा स्टँडर्ड आपण मित्रांनो म्हणतो मराठीमध्ये बघा मानक, आणि ऑर्डिनरी म्हणतो याला आपण साधारण फासा. असे तुमचे 2 प्रकारचे फासे बघा, एक साधारण दुसरा म्हणजे ऑर्डिनरी. याच्यामध्ये दोघांमध्ये तुम्हाला मित्रांनो डिफरन्स सांगतो लक्षात घ्या. ज्या वेळेला तुम्हाला मित्रांनो साधारण फासा मानक फाशामध्ये काय असतं बघा, मानक फाशामध्ये समोरच्या ज्या जोड्या असतात फिक्स असतात. म्हणजे मानक फाशामध्ये काय असतं मित्रांनो, तुम्हाला 6च्या समोर हा 1 असतो, 5च्या समोर 2 असतो आणि 4च्या समोर 3 असतो. म्हणजे मानक फाशामध्ये तुमच्या अंकांच्या समोरासमोरील जोड्या फिक्स असतात, ठरलेल्या असतात, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. मात्र हा साधारण आपल्या तुमच्या माझ्यासारखा अगदी साधा आहे मित्रांनो. याचं काय असतं बघा, याच्यामध्ये शेजारचे जे 2 अंक असतात ना, कोणते पण जे तुम्हाला 3 पृष्ठभाग दिसतात यातले कोणते तरी शेजारी तुमचे मित्रांनो 2 पृष्ठभाग असतात, त्यातील अंकांची बेरीज 7 असेल. इथं 7 येते का पहा बरं, 4 अधिक 3 तुमची किती 7. अरे वा, 7 बेरीज झाली. म्हणजे हा फासा कोणता आहे, साधारण. मग एखादा फासा तुमच्या समोर जर आला आणि ओळखायचा प्रश्न आला तर करायचं काय, शेजारचे जे पृष्ठभाग असतात त्यांची बेरीज करून पाहायची. बेरीज 7 आली तर फासा साधारण असतो, बेरीज 7 नाही आली तर फासा कोणता असतो, मानक असतो. एवढं सोपं आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, लगेच परीक्षा घेऊन टाकू रे मित्रांनो. आपण टेन्शन कशाला घेतात, लक्षात घ्या. इथं 1 2 3 मला सांगा हा फासा तुमचा साधा आहे का मानक आहे, लगेच कमेंट करा मित्रांनो. बघा 1 आणि 3 4, 7 बेरीज नाही आली. 3 आणि 2 5, 7 नाही बेरीज झाली. 2 आणि 1 3, 7 बेरीज येत नाही. म्हणजे हा फासा कोणता आहे, हा फासा मानक आहे. बेरीज कोणत्याही 2 पृष्ठभागांची 7 आली तर फासा कोणता असतो, मानक असतो. एवढा बेसिक फरक आहे, लक्षात घ्या मित्रांनो. आता आपण डायरेक्ट आपल्या ट्रिक्स कडे जाऊयात. ओके, आता पहा रे, स्टँडर्ड आहे बघा. मानक फाशामध्ये तुम्हाला बोललो मी, 4च्या समोर कोण 3, 2च्या समोर 5, 1च्या समोर 6. जोड्या पाठ ठेवा मित्रांनो, लवकर तुमची पण जोडी लागेल. पहा रे, ऑर्डिनरी मध्ये काय असतं लक्षात, याच्यामध्ये फिक्स नसतं बाबांनो. याच्या समोर हा पण येणार बघा, याच्या समोर बघा, म्हणजे समोरासमोर पृष्ठभाग ऑर्डिनरी डाईस म्हणजे साधारण फाशामध्ये फिक्स नसतो. डिपेंड करतो तुमचा आता डायग्राम कशा प्रकारची, नंबर कशा प्रकारचे, त्यावर डिपेंड असतो. ओके, आता पाहूयात आपण मित्रांनो. तुम्हाला बघा पहिली एक मेथड सांगतो पहा. जर दोघींमध्ये 1 नंबर कॉमन असेल तर लॉजिकने आन्सर कसं काढायचं पहा. तर या दोघांमध्ये पहा रे मित्रांनो, इकडे तुमचा 4 आहे, इकडे पण तुमचा 4 आहे. मग काय करायचं लक्षात ठेवा. तुम्हाला विचारलं की 3च्या समोर कोण आहे, मग तुम्ही म्हणता अरे बाबा आम्हाला कसं माहिती, मागे लपला येतो. तसं नसतं बाबा ते, लक्षात घे मित्रा. तर टेक्निक काय लक्षात घ्या, याचा क्लॉक वाईज रोटेशन घ्यायचं. 4 6 1 लिहून टाका, 4 6 1, पुन्हा 4 3 5 इथं लिहा, 4 3 5. तुम्हाला 3च्या समोर विचारलं, सांगा 3च्या समोर कोण आलं, झालं तुमचं प्रश्नाचं उत्तर 6. अरे बाळा खरोखर 2 सेकंद लागतात का, यस. आता मला सांगा ह्या दोघांमध्ये तुम्हाला प्रश्न काही लक्षात घ्या. तुम्हाला विचारलं की 2च्या समोर कोण, तुम्ही कसं करणार, कॉमन नंबर शोधा. कॉमन नंबर तुमचं इकडे 5, इकडे पण 5. मग आता काय करायचं, क्लॉकवाईज रोटेशन करायचं. कसं पहा, 5 2 1 लिहून ठेवा, 5 2 1 पुढे 5 4 3 लिहून ठेवा, 5 4 3. तुम्हाला कोणाच्या समोर विचारलं तर 2, सांगा कोणाला भाऊ 4. 1च्या समोर कोण आहे 3. अशा प्रकारे जर दोघींमध्ये 1 नंबर कॉमन असेल तर तुम्ही या मेथडने मित्रांनो आन्सर काढू शकता. आता दुसरी गोष्ट बघा, सर जर 2 कॉमन असतील तेव्हा काय करायचं, तेव्हा काहीच नाही करायचं, मी सांगतो तेच करायचं. लक्षात ठेवा प्रश्न कसा असतो मित्रांनो. पहिली गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, तुम्हाला आता 3च्या समोर कोण असं विचारतील बा,
मग इकडे तुमचा 2-5 कॉमन, इकडे पण 2-5 कॉमन. मग जे अनकॉमन असतात ते एकमेकाच्या अपोज मध्ये असतात. म्हणजे 3च्या समोर कोणाला तुमचा 6 येणार. आता इकडे बघा रे मित्रांनो, इकडे 6, इकडे 6, इकडे 1, इकडे पण 1. मग अनकॉमन कोणाला 3 आणि 4. म्हणजे हे कसे असतील, एकमेकाच्या अपोज मध्ये, समोरासमोर असतील, विरुद्ध पृष्ठभागावरती असतील. ओके, अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडू शकाल. आता काही लोकांना पडलेला प्रश्न, सर एक पण कॉमन नसेल त्यावेळेस आम्ही काय करायचं? अरे बाळा लक्षात घे, इकडे 1 नाही, इकडे 6 नाही, 3 नाही. मग ज्या वेळेला एक पण कॉमन नसेल अशा वेळेला कोणाच्या समोर कोण येतो हे आपण डिफाईन करू शकत नाही. मग अशा प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय द्यायचंय? निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणजे 6च्या समोर कोण असेल? 6च्या समोर कोण? 4 राहू शकतो, 2 राहू शकतो, 5 राहू शकतो, तिघांपैकी कोणीही राहू शकतं. अरे बाळा 3च्या समोर कोण? 4 राहू शकतं, 2 राहू शकतं, 5 राहू शकतं, कोणी राहू शकतं. कॅन नॉट डिटर्मिन, निश्चितपणे आपण सांगू शकत नाही. मित्रांनो याच प्रकारच्या बघा लक्षात ठेवा, तुम्हाला आता या क्वेश्चनचं उत्तर मला तुम्हाला लगेच या व्हिडिओमध्ये कमेंट करायचंय. पहा प्रश्न तुम्हाला काय विचारला, 5च्या समोर कोणता अंक येईल? नंबर शोधा रे मित्रांनो. इकडे 6, इकडे पण 6. काय करणार बाळांनो? कॉमन नंबर पासून रोटेशन करा. 6 3 4 लिहा, 6 3 4. पुढे 6 5 1 इथे लिहा, 6 5 1. कोणाच्या समोर मित्रा? 5च्या समोर. सांगा कोणला? 3. झालं तुमचं या प्रश्नाचं उत्तर 3. ओके, पुढचा प्रश्न आपण लगेच घ्या. वाट कशाला बघायची रे बाबांनो? तुम्हाला काय विचारलं? 3च्या समोर कोणता अंक येईल? मला कमेंट करा. कॉमन नंबर शोधा. कॉमन नंबर इकडे पण भाऊ 3, इकडे पण भाऊ. अरे बाळा आता करायचं काय? मास्टरला कॉल करायचा का व्हॉट्सअप करायचं? बरं बाळा 3 6 4 लिहून टाक. 3 6 4, 3 5 1. आता तुला बाळा 6ची जोडी 5 सोबत, 4ची जोडी 1 सोबत. बिचाऱ्या 3 ला कोण उरला रे बाबा? उरलेला फक्त तुमचा 2 आहे. लिहून टाका तुमचं उत्तर 2. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो ह्या प्रश्नांची उत्तर मला सांगायची. सर आम्ही ह्या टेक्निक सिम्बॉल साठी अप्लाय करायला चालतील का? बिनधास्त वापरा. डायरेक्ट सोडून दाखवतो, टेन्शन नको घेऊ मित्रा. इकडे स्टार, इकडे पण स्टार. ओके, तुम्हाला काय विचारलं? अरे स्टारच्या समोर कोणतं सिम्बॉल? लक्षात ठेवा, स्टार @#. लक्षात ठेवा, स्टार @#. इकडे पुन्हा काय रे बाबा? स्टार पर्सेंटेज प्लस. या दोघांची जोडी, ह्या दोघांची जोडी, जो वेगळा तुम्हाला या चारींपेक्षा दिसेल तो याच्या समोर असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही सिम्बॉल मध्ये वापरा, नंबर मध्ये वापरा, अल्फाबेट मध्ये वापरा, कुठेही वापरा. फक्त आपल्याला मार्क तुम्हाला मित्रांनो आणायचे असतील तर ह्या टेक्निक वापराव्या लागणार आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. बीच्या समोर कोण येईल? बघतो मी किती लोकांना ह्या प्रश्नाचं उत्तर येतं मित्रांनो. सगळ्या लोकांना मला एक सांगायचं लक्षात घ्या मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या ऍप वरती शिक्षक भरती, एमपीएससी, सरळ सेवा, तलाठी, पोलीस भरती, प्रत्येक प्रकारच्या एक्झाम वरती काम करणारी महाराष्ट्रातील एकदम तज्ञ शिक्षकांची अकॅडमी मित्रांनो. यामध्ये तुम्हाला कुठल्याही भरतीचा परिपूर्ण कोर्स पाहिजे असेल किंवा माझ्या स्वतःच्या तुम्हाला गणित बुद्धिमत्ता बॅच पाहिजे असेल तर तुम्हाला आताच मित्रांनो काय करायचंय? इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचंय. काही माहिती लागली तर नंबर लिहून ठेवा, 88 88 99 61 16 या क्रमांकावर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. मित्रांनो तुम्हाला ह्या किरण सरांच्या ज्या खतरनाक ट्रिक्स आहे मित्रांनो ह्या कशा वाटतात, काय वाटतात, नक्की मला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही लिंक पोहोचवायचं काम तुमचे. मित्रांनो भेटूयात पुढच्या छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.